आपल्या सर्वांना शुभ सकाळ, शुभ दिवस. आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया. आरोग्य मिळवण्यासाठी काही गोष्टींचा आपण विचार करूया. योगचिंतनानिमित्ताने आजचा विषय मी जो घेऊन येत आहे त्याचं नाव आहे वेट कमी करण्यासाठी आहार कसा घ्यावा. वजन कमी करण्यासाठी वजन ज्यांना वाढतं, उदाहरणामध्ये ज्यांना वेट कमी करायचं आहे, ज्यांना वजन कमी करायचं आहे, अशा सर्व साधकांनी सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. वजन जे वाढतं जे आहे, ह्या वजनाच्या पाठीमागचे काही कारणं आहेत. काय कारण असतील वजन वाढण्याचे? बघा, वजन वाढण्यासाठी प्रामुख्याने पहिला आहे तो म्हणजे सकाळचा चहा. सकाळचा चहा जर आपण घेतला तर सकाळचा चहा पोटामध्ये आमुषापोटी जातो आणि 1 कप जर चहा आपण घेतला तर 1,500 कॅलरीज निर्माण होतात. मग 1,500 कॅलरीज खर्च करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 5 किलोमीटर पळत जावं लागतं आणि 5 किलोमीटर पळत यावं लागतं. मग आपण असे दिवसातून बरेचसे चहा घेत असतो आणि त्यामुळे जमा होणाऱ्या ज्या कॅलरीज आहेत ते आपण दिवसभर काम करून आपल्याकडनं त्या खर्च केल्या जात नाही. आणि म्हणून जसं कॅलरीज वाढत जातात तसं मग आपल्या पोटावरती चरबी वाढते, मांडीवर चरबी वाढते, गळ्यावर चरबी वाढते आणि मग असं करत करत वजन वाढत जातं. म्हणून पहिली गोष्ट, आपल्याला वजन कमी करण्यासाठी आपल्या पोटामध्ये गोड हा पदार्थ पोटामध्ये जाता कामा नये. जसं की दूध, चहा, कॉफी, दुधाचे पदार्थ, त्याच्यानंतर गुळाचे पदार्थ, गूळ, हे असे पदार्थ आपल्या पोटामध्ये जाता कामा नयेत. दुसरं असं की मसालेदार असणारे पदार्थ जर आपण घेतले तर मसालेदार पदार्थाने सुद्धा वजन वाढतं. त्याच्यानंतर आपल्या भाजीतील असणारं जे तेल आहे, तेल, तूप, तसंच कच्चे शेंगदाणे तोंडी लावणे, बदाम खाणे, त्याच्यानंतर राईस, पोहे, खिचडी, त्याच्यानंतर बाहेरचे पदार्थ, समोसा, इडली, डोसा, भेळ, पुरी, पानपुरी, असे अनेक पदार्थ जे बाहेरचे आहेत हे पदार्थ आपल्याला टाळावे लागतील. आणि हे पदार्थ जर तुम्ही टाळले तर मग आपल्याला वजन कमी करण्यासाठी याचा चांगला फायदा होऊन जाईल. मग वजन कमी करण्यासाठी काय करावं बरं? तर एक काम आपल्याला करायचं आहे. उदाहरणामध्ये तुम्हाला समजण्यासाठी एक सोपं गणित सांगतो. बघा, आपण जर जेवणामध्ये 2 पोळ्या जर घेत असू तर अर्धी पोळी कमी खायची. दुपारच्या जेवणामध्ये अर्धी पोळी कमी खायची, संध्याकाळच्या जेवणामध्ये अर्धी पोळी कमी खायची आणि दिवसभरामध्ये एक जेवण झाल्याच्या नंतर दुसऱ्या जेवणाची भूक लागेपर्यंत फक्त पाण्याशिवाय दुसरं काहीही घ्यायचं नाही. जर तुम्ही काही दिवस असं जर केलं तर एक समाधानकारक चांगल्यापैकी वजन कमी व्हायला मदत होते. तर मला विश्वास आहे जरूर तुम्ही हा फॉर्म्युला करा आणि आपलं वाढलेलं वजन हळूहळू कमी करत चला. परत एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ, शुभ दिवस. आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया.